हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12वी सायन्सचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा चॅप्टर स्टार्ट करतोय. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे असणारे नंबर ऑफ कन्सेप्ट आपण ह्याही आधी 11वीमध्ये किंवा 12वीच्या पहिल्या मॅग्नेटिक मटेरियल ह्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेले आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असेल कन्सेप्ट? देर इज अन इलेक्ट्रिक फील्ड इज असोसिएट विथ मॅग्नेटिक फील्ड. तिथे असणारी इलेक्ट्रिक फील्ड ही मॅग्नेटिक फील्डशी असोसिएट असते, दोन्ही एकमेकाच्या सोबत असतात किंवा दोन्ही एकमेकाशी इंटर रिलेटेड असतात. आणि हाच कन्सेप्ट आपल्याला इथे पहिल्या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे. दॅट फर्स्ट पॉईंट इज अन फॅराडेज एक्सपेरिमेंट. फॅराडेज दिस इज अन फर्स्ट ऑफ द सायंटिस्ट ज्या सायंटिस्टनी 1831मध्ये इंग्लंडमध्ये एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. ज्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस केला किंवा देअर इज अन जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट बाय मीन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मीन्स देअर इज अन मॅग्नेटिक फील्ड. जर मॅग्नेटिक फील्ड असेल, मॅग्नेटिक फ्लक्स असेल, तर तिथे असणाऱ्या सर्किटमध्ये, क्लोज सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट हा जनरेट होतो. हा एक्सपेरिमेंट जो आहे तो फॅराडेचा एक्सपेरिमेंट आहे. त्याचे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत. अकॉर्डिंग टू दॅट एक्सपेरिमेंट फर्स्ट असणारा ऑब्झर्वेशन काय आहे? इफ दॅट बार मॅग्नेट और देर इज एन क्लोज्ड सर्किट कन्सिस्टिंग कॉइल. इथे क्लोज सर्किट आहे ज्याच्यामध्ये कॉइल आहे. ह्या दोन्हींच्या मध्ये जर रिलेटिव्ह मोशन असेल, दोन्हींच्या मधले एखादा जर मोशन असेल, तर देअर इज ए जनरेशन प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. दॅट करंट इज कॉल्ड एज एन इंड्युस्ड करंट. तिथे असणारा करंट जो असेल तो काय असेल? इंड्युस्ड करंट असेल. म्हणजेच याचं असणारं पहिलं ऑब्झर्वेशन आहे, व्हेन मॅग्नेट अप्रोच क्लोज टू ए सर्किट connecting coil. Magnet approach close to a circuit connecting coil, there is a production of current in it and that current is called as an induced current. तिथे असणारा करंट जो असेल तो काय असणार आहे? इट इज ए इंड्युस्ड करंट. तिथे असणारा करंट इंड्युस्ड करंट असेल. दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. म्हणजे बार मॅग्नेट जर कॉइलच्या जवळ नेला तर करंट प्रोड्यूस होतो कॉइलमध्ये. बार मॅग्नेट सर्किटच्या जवळ नेला तर सर्किटमध्ये करंट प्रोड्यूस होतो आणि तो करंट म्हणजे काय असेल? इंड्युस्ड करंट असेल. दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. हे आहे ते फर्स्ट ऑब्झर्वेशन असेल. आणि सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे? आपण बार मॅग्नेट अप्रोच करतो किंवा टुवर्ड्स कॉइल मूव्ह करतो. सेकंड ऑब्झर्वेशन आहे, व्हेन द मॅग्नेट इज टेकन अवे फ्रॉम दॅट कॉइल. मॅग्नेट इज टेकन अवे फ्रॉम दॅट सर्किट. सर्किट पासून जर मॅग्नेट आपण काय केलं? टेकन अवे केलं. देअर इज एन प्रोडक्शन ऑफ करंट बट इन अपोजिट डिरेक्शन. म्हणजे मूव्ह करताना ज्या वेळेला करंट प्रोड्यूस होईल त्यावेळेला टुवर्ड्स मूव्ह केल्यानंतर करंट प्रोड्यूस होतो, अवे फ्रॉम मूव्ह केल्यानंतर करंट प्रोड्यूस होतो. हा मूव्ह होणारा करंट किंवा ह्या वेळेला प्रोड्यूस होणारा करंट जो काय असेल? अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे आपण त्याला बाजूला घेतलं, करंट प्रोड्यूस होईल, फक्त तो कसा असेल? विच इज अपोजिट टू दॅट डायरेक्शन. त्याची डायरेक्शन काय होईल? अपोजिट होईल. दिस इज द सेकंड ऑब्झर्वेशन. जे असेल ते हे सेकंड ऑब्झर्वेशन असेल. थर्ड ऑब्झर्वेशन काय आहे? व्हेन द कॉइल इज मूव्ह इन्स्टेड ऑफ ए बार मॅग्नेट. बार मॅग्नेट आपण काय केला? कॉन्स्टंट ठेवला. पहिली कंडिशन काय होती? पहिल्या दोन ऑब्झर्वेशन मध्ये काय केलं? तर बार मॅग्नेट आपण एकतर अप्रोच केला किंवा टेकन अवे केला. बार मॅग्नेट कॉइलच्या जवळ नेला, बार मॅग्नेट कॉइल पासून लांब घेतला तर करंट प्रोड्यूस होतो. करंट दोन्हीच्या वेळेला जो काही प्रोड्यूस होईल अपोजिट डायरेक्शन मध्ये होतो. सपोज आपण असं कन्सिडर केलं दॅट बार मॅग्नेट इज फिक्स्ड. असणारा बार मॅग्नेट फिक्स ठेवला अँड देअर इज ए मोशन ऑफ ए दॅट सर्किट. हे क्लोज सर्किट कन्सिस्टिंग कॉइल, जे कॉइल असणारं क्लोज सर्किट जे आहे ते जर आपण काय केलं? मूव्ह केलं. मीन्स व्हेन कॉइल इज मूव्ह विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेट, coil is moved with respect to magnet, the induced current is produced in that coil. म्हणजे कॉइल जरी मूव्ह केली तरी तिथे असणाऱ्या कॉइल मध्ये काय होतो? इंड्युस्ड करंट प्रोड्यूस होतो. दिस इज द थर्ड ऑब्झर्वेशन. दिस इज द थर्ड ऑब्झर्वेशन ऑफ दॅट फॅराडेज एक्सपेरिमेंट. फॅराडेज एक्सपेरिमेंटचे हे थर्ड ऑब्झर्वेशन आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन काय आहे? इफ द पोलॅरिटी ऑफ दॅट बार मॅग्नेट इज चेंज. इथे असणाऱ्या बार मॅग्नेटची जर आपण पोलॅरिटी चेंज केली, म्हणजे इथे साऊथ पोल घेतला, इथे नॉर्थ पोल घेतला, पोलॅरिटी चेंज केली आणि तिथं असणाऱ्या त्या दोन्हींच्या मध्ये एकाला जर रिलेटिव्ह मोशन घेतलं, इफ द पोलॅरिटी ऑफ ए बार मॅग्नेट इज चेंज्ड देन द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इज ऑल्सो चेंज. इथे प्रोड्यूस होणारा करंट हा करंट प्रोड्यूस होईलच, फक्त तिथे असणारी त्याची काय होईल? डायरेक्शन चेंज होईल.
काय कन्सेप्ट आहे, इफ द पोलॅरिटी नॉर्थ साऊथ पोल आहे, त्या साऊथ नॉर्थ पोलची डायरेक्शन मी चेंज केली, इथे नॉर्थ होता तिथे साऊथ घेतला, इथे साऊथ होता तिथे नॉर्थ घेतला, डायरेक्शन ऑफ बार मॅग्नेट or polarity of a bar magnet is changed, then the direction of current is also changed. This is the fourth observation. Then fifth observation, the magnitude of that induced current. इथं जो काही करंट इंड्यूस्ड होतो, इथं जे काही इंड्यूस्ड करंट प्रोड्यूस होतो, जनरेट होतो, the magnitude of that generated current, the magnitude of that induced current is depends on the magnitude of induced current is depends on the relative motion between that बार मॅग्नेट अँड कॉईल. ह्या कॉईल आणि बार मॅग्नेट मधल्या रिलेटिव्ह मोशन वरती काय असेल, तो असणारा करंटची मॅग्निट्यूड डिपेंड्स असेल. दिस इज द फिफ्थ ऑब्झर्वेशन ऑफ ए फॅराडेज लॉ. काय फिफ्थ ऑब्झर्वेशन आहे, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट इज डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह मोशन बिटवीन बार मॅग्नेट अँड द सर्किट. ह्या दोन्हींच्या मध्ये असणारं रिलेटिव्ह मोशन. आता रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय कन्सेप्ट असेल, एकतर हा मूव्ह व्हायला हवा, ह्याला मोशन असायला हवं, म्हणजे एकतर बार मॅग्नेटला मोशन असायला हवं किंवा क्लोज सर्किटला मोशन असायला हवं. दोन्हींच्या मध्ये जर मोशन असेल एकमेकापैकी दोघापैकी एकाला, तरच काय होतो, तिथं असणारा इंड्युस्ड करंट प्रोड्यूस होतो आणि त्याची असेल ती मॅग्निट्यूड त्या मोशनवरती डिपेंड असते. The magnitude of induced current is depends on relative motion of bar magnet and closed circuit. This is the fifth observation. Then sixth number of observation काय concept आहे, the induced current. तिथे जो काही induced current प्रोड्यूस होतो, तो प्रोड्यूस होतो किंवा तो एक्झिस्ट असेल, so long as तो कधीपर्यंत एक्झिस्ट असेल, is the relative motion between coil and magnet, is there is a relative motion between कॉईल अँड मॅग्नेट. मीन्स इंड्युस्ड करंट होतो, इंड्युस्ड करंट जो काही असेल तो आपल्याला हा गॅल्व्हॅनोमीटरचा डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे बार मॅग्नेट जवळ गेलं की गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होईल, बार मॅग्नेट अवे गेलं तर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होईल, म्हणजे करंट प्रोड्यूस होतो. कॉईल जवळ घेतली मॅग्नेटच्या तर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होईल, कॉईल लांब घेतली मॅग्नेटच्या तर गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होईल. म्हणजे हे डिफ्लेक्शन जे आहे तेच म्हणजे इथे असणारा इंड्युस्ड करंट. मग दॅट ऑफ इंड्युस्ड करंट हा कधीपर्यंत असेल, विच इज एक्झिस्ट, इंड्युस्ड करंट इज एक्झिस्ट सो लॉंग ॲज द रिलेटिव्ह मोशन बिटवीन दॅट बार मॅग्नेट अँड कॉईल. जर ह्या दोन्हींच्या मध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तरच काय असेल, देअर इज अन एक्झिस्टन्स ऑफ इंड्युस्ड करंट. एक्झिस्टन्स ऑफ इंड्युस्ड करंट कधी असेल, सो लॉंग ॲज देअर इज अन रिलेटिव्ह मोशन बिटवीन बार मॅग्नेट अँड कॉईल. कॉईलमध्ये आणि बार मॅग्नेटमध्ये रिलेटिव्ह मोशन असेल तरच देअर इज अन एक्झिस्टन्स ऑफ दॅट इंड्युस्ड करंट. दिस इज द सिक्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ फॅराडेज लॉ. सेम सपोज आपण काय केलं, इथे एक बार मॅग्नेट घेतलेला आहे, क्लोज्ड सर्किट कन्सिडर केलेलं आहे कन्सिस्टिंग कॉईल. ह्या दोन्हीच्या बदल्यात सपोज वी कॅन कन्सिडर टू कॉइल्स. जर ह्याच सेम एक्सपेरिमेंटमध्ये जर आपण दोन कॉइल्स कन्सिडर केल्या, प्रायमरी कॉईल अँड सेकंडरी कॉईल, अँड फेसिंग देअर इच अदर, त्यांचं असणारे फेसिंग एकमेकाला घेतलं. बघा बरं, ही पहिली कॉईल आहे दॅट कन्सिस्ट ऑफ अँड दॅट कनेक्टेड सिरीज मध्ये. त्या कॉईलला आपण काय केला, रिहोस्टॅट कनेक्ट केला, बॅटरी कनेक्ट केली, बॅटरी म्हणजे सोर्स ऑफ ईएमएफ, आणि इथे असणारी की कनेक्ट केली. त्यावेळेला दिस इज द फर्स्ट कॉईल. अगेन आपण आणखीन एक सेकंड कॉईल कन्सिडर केली, जी काय असेल, ज्याचा सेकंड एंड आदर एंड काय केलेला आहे, गॅल्व्हॅनोमीटरला कनेक्ट केलेला. अशा दोन कॉईल आपण एकमेकाला फेसिंग करून ठेवल्या तर दॅट टू कॉइल्स अँड रिलेटिव्ह मोशन बिटवीन दॅट टू कॉइल्स प्रोड्यूस सेम इफेक्ट विच इज इन दॅट फर्स्ट एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जो काही सेम इफेक्ट आहे किंवा ह्या एक्सपेरिमेंटचे जे काही नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आपण घेतले, त्या सगळे ऑब्झर्वेशन ह्या दोन कॉइल्समध्ये असतील. दोन कॉइल्स कशा आहेत, एक आहे पहिली कॉईल ज्याला आपण प्रायमरी अशी म्हणू. प्रायमरी कॉईल असं कधी म्हटलं जाईल, दॅट कॉईल कन्सिस्ट ऑफ ए बॅटरी. ज्या कॉईलला बॅटरी आहे किंवा सोर्स ऑफ ईएमएफ आहे, दी कॉईल कन्सिस्ट ऑफ ए सोर्स ऑफ ईएमएफ, इट इज कॉल्ड एज एन प्रायमरी कॉईल. अँड जी सेकंड कॉईल असेल त्याला काय म्हटलं जाईल, इट इज ए सेकंडरी कॉईल. अँड द रिलेटिव्ह मोशन बिटवीन दॅट टू कॉइल्स इज सेम, गिव्स सेम ऑब्झर्वेशन ऑफ दॅट फर्स्ट एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जे काही सेम ऑब्झर्वेशन आहे, इंड्युस्ड करंट
जर क्लोज नेलं तर करंट प्रोड्यूस होईल, अवे नेलं तर करंट प्रोड्यूस होईल. जर ह्याला क्लोज आणलं तर करंट प्रोड्यूस होईल, अवे नेलं तर करंट प्रोड्यूस होईल. बॅटरीची पोलॅरिटी चेंज केली तर करंटची डायरेक्शन चेंज होईल. हे सगळे असणारे ह्या पहिल्या एक्सपेरिमेंटचे सगळे ऑब्झर्वेशन ह्या सेम 2 कॉइल्सला आपण प्रोड्यूस केल्यानंतर किंवा 2 कॉइल्सला समोरासमोर ठेवल्यानंतर असतील. दिस इज द फॅरेडेज एक्सपेरिमेंट. हा आहे तो फॅरेडेज एक्सपेरिमेंट आहे. सेकंड पॉइंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तिथे असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा नेक्स्ट पॉईंट जो आहे किंवा नेक्स्ट सेकंड पॉईंट आपल्याला बघायचं आहे फॅरेडेज लॉ. दॅट ऑफ फॅरेडेज लॉ आर इन 2. इथे असणारे फॅरेडेज लॉ आहे ते 2 लॉज आहेत. त्यातला फर्स्ट लॉ ऑफ दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक, फर्स्ट फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड दॅट फर्स्ट लॉ इज स्टेटेड ॲज. हा असणाऱ्या फर्स्ट लॉची स्टेटमेंट आहे whenever there is a change in magnetic flux in a closed circuit and induced EMF is produced in that circuit. Means जर मॅग्नेटिक फ्लक्स चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होत असेल सर्किटमध्ये तर त्यावेळेला त्या सर्किटमध्ये EMF इंड्यूस्ड होतो, EMF प्रोड्यूस होतो. बघा बरं, स्टेटमेंट ऑफ दॅट फर्स्ट लॉ, फॅरेडेजच्या फर्स्ट लॉची स्टेटमेंट काय आहे? Whenever there is a change in magnetic flux in a circuit, whenever there is a change in magnetic flux in a closed circuit which induce the EMF in that circuit. जो काय करेल त्या सर्किटमध्ये इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस करेल. मॅग्नेटिक फ्लक्स व्हॅरी झाला, मॅग्नेटिक फ्लक्स काय झाला? चेंज झाला तर इंड्यूस्ड EMF काय होतो? प्रोड्यूस होतो किंवा तो जनरेट होतो. Change in magnetic flux, whenever change in magnetic flux in a closed circuit produces induced EMF in that circuit. This is the first law, first Faraday's law of electromagnetic induction. आणि ह्याच लॉला काय म्हटलं जातं? qualitative law, which law is called as an qualitative law, and that qualitative law indicates the characteristics of induced EMF. हा क्वालिटेटिव्ह लॉ काय देतो आपल्याला? द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंड्युस्ड EMF. हा फर्स्ट लॉ असेल तर किती असणार? सेकंड, फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय आहे? दॅट सेकंड लॉ अँड द स्टेटमेंट ऑफ दॅट सेकंड लॉ इज द मॅग्निट्यूड ऑफ दॅट इंड्युस्ड EMF produced in the circuit is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. Means इथं induced EMF प्रोड्यूस होतो हा पहिला लॉ आहे, पण हा प्रोड्यूस होणारा induced EMF और magnitude of that induced EMF सेकंड लॉची असणारी स्टेटमेंट बघा बरं काय आहे? द मॅग्निट्यूड ऑफ induced EMF is, magnitude of that induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux. Rate of change of magnetic flux म्हणजे काय? तर d phi change of magnetic flux with respect to time. Rate of change of म्हणजे काय? d phi by dt. Induced EMF, magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux linked with that circuit. This is the statement of the Faraday's second law. ही असेल ती Faraday's second law ची स्टेटमेंट आहे. बघा बरं, इफ वी कॅन कन्सिडर, आता इथे मी इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये हा सेकंड लॉ नोट डाऊन केला. हा इक्वेशन मध्ये असणारे कन्सेप्ट काय आहेत? फाय देर इज एन सी जे की साइन आहे फाय, ह्या फायला काय म्हटलं जातं? फाय इज कॉल्ड एज एन मॅग्नेटिक फ्लक्स. देन दॅट चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन टाइम टी, हा असणारा फाय जो काही चेंज होतो त्यावेळेला चेंज इन टाइम जो आहे तो टी आहे. अँड दॅट ई इंडिकेट EMF. इथे असणारा ई काय असेल? EMF असेल. अकॉर्डिंग टू दॅट स्टेटमेंट इथे असणारं इक्वेशन कसं येईल? ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. हा असणारा ई जो आहे तो कसं असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. दिस इज द सेकंड law of electromagnetic induction. According to that second law, induced EMF, magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux with respect to time.
देन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आपण साइन काढायचे. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढायचे तर आपल्याला काय करावं लागेल, ई इज इक्वल टू घ्यावा लागेल, एक कॉन्स्टंट पुटअप करावा लागेल आणि त्यावेळेला असणारे इक्वेशन जे असेल ते असं होईल. काय होईल, ई इज इक्वल टू k into d phi by dt where k is called as an proportionality constant. हा जो असेल तो काय असेल, प्रोपोर्शनॅलिटी असेल, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असेल किंवा k जो आहे तो कॉन्स्टंट आहे. देन सपोज इथे असणारे जे काही पॅरामीटर्स आहेत म्हणजे EMF असेल, इथे असणारा फ्लक्स आहे, टाइम असेल, इफ दॅट ई फाय टी आर मेजर्ड इन सेम सिस्टीम ऑफ युनिट्स. जर हे ई फाय आणि टी आपण सेम सिस्टीम ऑफ युनिट मध्ये मेजर केले तर द व्हॅल्यू ऑफ दॅट के इज इक्वल टू 1 होते. बघा बरं, ई फाय आणि के, ई फाय आणि टी म्हणजे इथे असणारा EMF, फ्लक्स आणि टाइम जर आपण सेम सिस्टीम ऑफ युनिट मध्ये मेजर केले तर त्यावेळेला असणारा जो केची व्हॅल्यू असेल ती केची व्हॅल्यू काय होईल, दॅट के इज इक्वल टू 1 होईल. के 1 झाला तर इक्वेशन कसं होतं बघा बरं, E is equal to d phi by dt. E is equal to just d phi by dt. This is the second law or Faraday's second law electromagnetic induction in magnitude. Means that second law gives the magnitude of induced EMF. Second law काय देतो आपल्याला, the magnitude of induced EMF. आणि ह्या लॉला आपण जो आहे त्याला काय म्हणू शकतो, क्वांटिटेटिव्ह लॉ. फर्स्ट होता तो काय होता, क्वालिटेटिव्ह लॉ होता आणि सेकंड लॉ जो आहे तो क्वांटिटेटिव्ह लॉ आहे. क्वांटिटेटिव्ह लॉ गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. क्वांटिटेटिव्ह लॉ आपल्याला काय देतो, मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. इफ वी कॅन कन्सिडर दॅट कॉइल, जो कॉइलमध्ये इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो, ज्या कॉइलमध्ये इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो, ज्या कॉइलमध्ये इंड्युस्ड EMF प्रोड्यूस होतो त्या कॉइलचे आपण नंबर ऑफ टर्न्स कन्सिडर केले. मीन्स मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ कॉइल, नंबर ऑफ टर्न्स प्रेझेंट इन दॅट कॉइल. म्हणजे इथे असणारा इंड्युस्ड EMF आहे त्याची ही मॅग्निट्यूड आहे इक्वेशन फॉर्म मध्ये. पण फॅराडेच्या एक्सपेरिमेंटमध्ये असणारा ऑब्झर्वेशन काय सांगतं, तर ह्या असणाऱ्या ई ची मॅग्निट्यूड कॉइलच्या टर्न्स वरती डिपेंड आहे. सपोज आपण असं कन्सिडर केलं, n इज द नंबर ऑफ टर्न्स प्रेझेंट इन दॅट कॉइल. जर n हा आपण नंबर ऑफ टर्न्स त्या कॉइल मध्ये प्रेझेंट असं कन्सिडर केले तर फॉर दॅट n नंबर ऑफ टर्न्स फ्लक्स इज इक्वल टू n फाय असतील. n नंबर ऑफ टर्न्स साठी प्रेझेंट असणारा मॅग्नेटिक फ्लक्स जो असेल तो काय असेल, इज इक्वल टू n फाय असेल. आणि त्यावेळेला इंड्युस्ड EMF ची असणारी इक्वेशन काय होईल, E इज इक्वल टू n d phi बाय dt. इंड्युस्ड EMF ची व्हॅल्यू काय असेल, E इज इक्वल टू n d phi बाय dt. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF फॉर n नंबर ऑफ टर्न्स. हा EMF ची व्हॅल्यू आहे ज्यावेळेला n नंबर ऑफ टर्न्स काय असतील त्या कॉइलमध्ये प्रेझेंट असतील. दिस इज द मॅग्निट्यूड. आणि ह्या मॅग्निट्यूड वरून इथे असणारे SI युनिट ऑफ E, इथे असणारा E जो आहे EMF आपण कशामध्ये मेजर करतो, SI युनिट ऑफ E. चं युनिट SI युनिट काय आहे, इट इज एन व्होल्ट. SI unit of E is a volt and the SI unit of d phi by dt. इथे असणारा d phi by dt चे SI unit काय असेल, that SI unit of d phi by dt. d phi by dt चे SI unit काय असेल, d phi by dt. phi म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स कशामध्ये मेजर केला जातो, इट इज मेजर्ड इन वेबर. आणि इथे असणारा टाइम जो आहे तो कशामध्ये मेजर केला जाईल, सेकंड मध्ये. म्हणजे याचं असणारे युनिट काय असेल, वेबर पर सेकंड. वेबर पर सेकंड. The SI unit of d phi by dt is SI unit of d phi by dt is Weber per second and SI unit of EMF is a volt.